महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली होती। या निर्णयाबद्दल आमदार देव यांनी फरांदे यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। अशा क्रूर गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेल असा कठोर कायदा गरजेचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। मध्ये आदरणीय न्यायालयाचे मनापासून आभार मानते। त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करते। याचं महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी 24 तासामध्ये सदर ठिकाणी जेव्हा नसरापूरची घटना घडल्यानंतर त्यांनी 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली होती। 15 दिवसामध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलेलं होतं आणि माननीय कोर्टाने 59 दिवसामध्ये म्हणजे 60 दिवस पण पूर्ण झालेले नाही आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली आहे। फास्ट ट्रॅकवरती चालणारा सर्वात जलद गतीने मिळणारा निर्णय म्हणजे हा मला असं वाटतं हा देशामधला पहिला निर्णय आहे। आणि या सगळ्या गोष्टीच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना मनापासून धन्यवाद देते की कठोराती कठोर अशा पद्धतीने 2 महिन्यांमध्ये जर शिक्षा झाल्या तर पुढच्या कालावधीमध्ये आरोपींना याच्यामुळे मोठी जरब बसेल। ताई, यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे। हा कायदा आता येईल का, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच जर फास्ट ट्रॅकवरती खटले चालले आणि अशा पद्धतीचे निर्णय झाले तर आपण हे नसरापूरचं आता उदाहरण जे एक मोठं रोडमॅप ठरलेलं आहे आणि अशाच दृष्टिकोनातून आता पुढच्या कालावधीमध्ये कायद्यामध्ये सुधारणा करून जेव्हा बलात्काराच्या किंवा अशा गंभीर पद्धतीचे गुन्हे जेव्हा घडतात तेव्हा कारण गुन्हेगार सुटून जातात किंवा अपुरे पुरावे असतात त्याच्यामुळे ते सुटून जातात, त्यांना शिक्षा होत नाही आणि त्याच्यातून हे गुन्हे बळावत जातात आणि त्यामुळे जर अशा पद्धतीने फास्ट ट्रॅकवरती खटले चालले आणि 2 महिन्याच्या आत जर त्याचे निकाल लागले तर मी तुम्हाला सांगते महाराष्ट्रामधला परत असा कुठला आरोपी तयार होणार। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।